संवाद पालक विद्यार्थी संवादाबाबत आणि पालकांना आणि असं होतं की जर मी एखादी गोष्ट माझ्या जीवनात घडली तर माझ्या आई वडिलांना सांगितली तर ते मला मारतील किंवा ओरडतील किंवा त्यांची रिॲक्शन काय असेल, त्यामुळे विद्यार्थी खूप घाबरतात आणि सांगत नाहीत पालकांना त्यांच्या बाबतीत काय होतं. तर मला असं वाटतं की पालकांनी त्यांच्याशी मिळून साखर घ्यायला हवं आणि त्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे किंवा त्यांना कोणत्या अडचणी येत आहेत याबद्दल त्यांचे विचार ऐकून घ्यायला हवे आणि त्यांनी एखादी अडचण आहे ती कशी सॉल्व्ह करायला हवी त्याचं त्यांना सांगायला हवे किंवा स्वतः त्यांचं मत काय त्याबद्दल ते सांगायला. ओके, छान छान माहिती सांगितली. आता शिक्षकांच्या विषयी मत काय आहे, शिक्षकांच्याकडून अपेक्षा काय आहे याविषयी प्रज्ञा बोलते बघा. प्रज्ञा लवकर. पाहायला गेले तर प्रत्येक शिक्षकांची शिकवण्याची पद्धत वेगळी असते. काही शिक्षक असे शिकवतात की त्यांच्या तासाला बसले आपल्याला बोर होतं, पण काही शिक्षक असे शिकवतात की आपल्याला असं वाटतं की हा दिवसभर त्यांचाच तास व्हायला पाहिजे. पण माझ्या काही शिक्षकांकडून अशा अपेक्षा आहेत की त्यांनी आपल्याला जेव्हा शिकवतात तेव्हा प्रत्येक कन्सेप्ट ते क्लिअर करतातच, नाही असं नाही, पण त्यांनी त्यामागं आपल्याला हसत खेळत शिकवलं पाहिजे, कारण की आपल्याला त्यांच्या तासाला बसायचं मन व्हायला पाहिजे. आणि जर आपल्याला त्या शिक्षकांचं शिकवणं आवडत नाही पण आपल्याला तो विषय आवडत असेल, पण त्याच्यामध्ये आवड कशी निर्माण करायची, तर त्या शिक्षकांनी तो विषय कोणत्या प्रकारे शिकवला पाहिजे. जर एखादा गणित असेल तर गणित हसून खेळून कसं शिकवता येईल, त्याच्यामध्ये कोणत्या ऍक्टिव्हिटीज करता येईल. नसेल तर इतिहास म्हणलं तर इतिहासातील खूप काही गोष्टी आहेत ज्या इतिहासामध्ये घडून गेल्या, त्या कोणत्या प्रकारे घडल्या पाहिजे, कशा घडल्या, काय घडल्या, त्या हसत खेळत मुलांना कसं समजवता आलं पाहिजे, हे शिक्षकांच्याकडून मला अपेक्षा आहे. आता आपल्या शाळेत बघायला गेले तर आपण सकाळी 11 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत शाळेत असतो, पण आपण आपल्या शिक्षकांशी बोलायला गेलो तर काही शिक्षक कसे रागीट असतात. पण जर आपल्याला एखादी अडचण असेल तर ते आपण शिक्षकांपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे. मग आपण त्या शिक्षकांना जर विचारायला गेलो तर त्या शिक्षकांनी आपल्याला ती प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली आहे, समजावून सांगितली पाहिजे अशी मला अपेक्षा आहे. आणि शिक्षकांसहित आपल्या घरी जे आपले आई वडील असतात, काही आई वडील सुद्धा स्ट्रिक्ट असतात पण काही मनमिळावू असतात, पण आपल्या जीवनामध्ये काय अडचणी घडतात, काय अडचणी नाही कळत, ते पालकांशी आपण शेअर करायला आपलं मन असतं की आपण पालकांशी शेअर करावं. पण काही पालक असे असतात की ते आपली कोणतीही गोष्ट ऐकून घेत नाहीत. आपल्या विद्यार्थ्यांना पण मनात भीती असते की आपण जरी शिक्षकांना सांगितलं किंवा आईला सांगितलं तर ते आपल्याला ओरडतील. असं न करता असं मला असं वाटतं की शिक्षक आणि पालक हे दोन्ही एकत्र आपल्याशी मैत्रीपूर्वक वागले